तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोजे धारगड पुनर्वसन केलेल्या गावामध्ये खासबाग शेतशिवारातील वृद्ध महिलेवर शिवपूर येथील तरुणांनी प्राणघातक हमला केल्याची घटना उघडकीस आली आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल शासनाने पुनर्वसन केलेल्या धारगड गावा शेजारच्या शिवारातील रहिवासी वृद्ध महिला चंद्रकला किसन डाकुरे वय 55 वर्ष ही महिला संत्रा पिकातील एका शेतामध्ये मजुरीने रखवालीचे काम करते। दरम्यान शिवपूर येथील युवक सुमित सुनील डवंगे वय अंदाजे 18 वर्ष हा सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान शेतात कुणीही नसल्याचे पाहून म्हातारी काम करीत असताना मागील बाजूने त्यांनी म्हातारीवर हमला केला। म्हातारीच्या तोंडाला व गळ्याला रुमालाने घट्ट आवरून तिला जबर मारहाण केली। त्यानंतर त्याने म्हातारीच्या कानातील सोन्याचे दागिने, पोत, हातातील चांदीच्या पाटल्या अंदाजे किंमत 33,000 रुपये असा मुद्देमाल घटनास्थळावरून तो पसार झाला। या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 309(6) अन्वये आरोपी सुमित सुनील डवंगे राहणार शिवपूर याला अटक केली असून यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील प्रकरणाचा तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। त्याच्या वारात मी 10-15 वर्ष झाले काम करतो। कटला आहे त्याचा, हमेशा एकलीच राहतो कामाला। मला कोणतं काम देतच राहतात। तशी आज मी 9 वाजता गेले। मी पाणी ठेवलं, 5-6 संत्र्याचे बुड निघलेत। तर जेवायचा टाइम झाला हा आला ऐकून, आला की एकदम त्या आजी आबा कुठे आहे? म्हणलं बाप्पा मला माहित नाही, असेल कोण्या वावरात, आपल्याला सांगून थोडे जातात। म्हणलं फोन लावा बाले, नाही म्हणे फोन लावायची काही गरज नाही। माझ्यापाशी टपकन बसला तो। आता हमेशा ओळखीचा असल्यावर मी बाबू म्हणतो त्याला, बस म्हणलं बापा सावलीत नाही, मग बाबू येतील। तर असं बसला 10-15 मिनिटं आणि मी पाणी पिलं, त्यानं पाणी पिलं। अजून मी दुसरं झाड निंदायला गेली। आता मी लवण्याने निंदून राहिली, मोठं गवत होतं। तो मला गोष्टी सांगूनच राहिला, मी निंदूनच राहिली। तो अचानक मागून जे आला की लगे मी लवणी पडेल असताना रुमाल टाकला की आळी मारली, ओढून राहिला। मी धरला असा, म्हणलं बाबू काऊन रे मजाक करते का? की लगेच पाडलं। जसं पाडलं तसं की लगे त्यानं लाथा झाडणं सुरू केल्या। लाथाचा काही बुक्या मारे, काही लाथा मारे, काही बुक्या मारे। मी त्याची अशी गलपाल पकडली, जिथपर्यंत माझ्या गळ्याचं ढिल्लं होतं तिथपर्यंत मी त्याची बनेन पकडली। गळ्याचं फिट होत चाललं, मग सोडून दिले मी हात। त्यानं असं मारता मी त्याची अशी बोट तोंडात गेले, माझ्या दसली मी। त्यानं माझ्या तोंडावर बुक्की मारली, दात हलून राहिले। खूप मारलं, मग सांगतो ना, जिथपर्यंत माझ्यात अवसन होत तिथपर्यंत मला चष्मा होती, तिथपर्यंत मी पाहून घेतलं। माझ्या चष्मा होती तिथपर्यंत माझा कान बी तोडला, गळ्यातली बी तोडली पोत, ते मला समजलं। मग पडली तर माझ्या हातात मी 20 तोळ्याच्या पाटल्या होत्या, 15 तोळ्याचे काकण, जोड काकण। त्याने असं छातीवर पाय दिला असेल, टर उलवले काढून घेतले। मी बेशुद्ध झाले, चष्मा नाही आले मला जरावर। चष्मा आली, कोणती कोण डोळे उघडून पाहत होते, अशी आजूबाजू आणखीन उठून बसतो, आणखीन माड डोसक्यात गोटा घालीत। असं पाहिलं, मोठी हिंमत धरली माडवायला, अंधारी येत जाय तशी मी पळत यायचं। एक वाडीत ती घर बांधलेलं आहे, तर होते दोघं भाऊ, वृद्ध गणगोत, प्रभाकर गणगोत। कशी गेली मला समजलं नाही की एकदम त्याच्या जवळ। नाव काय त्याचं? सुमीर, पूर्ण सुमीर सुनील डोंगे, कुठं राहते? शिवपूर। त्याचं वावर आहे तिकडे। हो, मग त्यानं पिशवी 20 टाकली, पिशवीतले पैसे काढले, मोबाईल काढला, तर मला काही सूद नव्हती।